नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आणखीन एका नवीन व्हिडिओची मी आज संध्याकाळी सुरुवात केली। तर आज आहे 31 डिसेंबर आणि रात्री 12 वाजल्यापासून 2024 संपून 2025 सुरू होईल नवीन वर्ष। येणारं नवीन वर्ष तुम्हाला सर्वांना सुखाचं, समाधानाचं, भरभराटीचं आणि आरोग्यदायी जावो हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आणि आता उद्या सकाळी मी बाकीचा व्हिडिओ राहिलेला स्टार्ट करन। तर आता 12 वाजल्यानंतर मी थोडंसं तुमच्याशी बोलन आणि कसे फटाके वाजतात ते पण दाखवन आणि 12 वाजता आमच्या राजूला विश पण करायचे। तर 12 वाजता मी तुम्हाला थोडंसं भेटन, त्यानंतर मग झोप घेईन, कारण झोप सुद्धा खूप गरजेची असते। तर चला आता बाकीचं काम मी आवरून घेते तोपर्यंत। तर मंडळी हे बघा करेक्ट 12 वाजलेत आता। तर हे बघा राजू सोफ्यावर बसलेला होता। रात्री 12 वाजता मी आणि मुलांनी राजूला त्याचा बर्थडे विश केला आणि फौजी साहेब ड्युटीवर गेलेले होते। तर मंडळी मी चालले टेरेसवरती, इतके फटाके वाजतात ना, तुम्हाला मी फटाके दाखवते चला। दरवाजे सगळे लावले होते वरचे टेरेसवरचे, पण आकाश खोलतोय। तर आकाश आणि मी टेरेसवरती आलो ना, तर असा नजारा होता वरती, जसं काही दिवाळी असे फटाके वाजत होते। खूप छान वाटत होतं, सगळीकडे शांत वातावरण आणि त्याच्यामध्ये फटाके वाजत होते ना, खूप भारी वाटत होतं। रात्रीचं वातावरण तर मला खूप आवडतं। आणि पहिल्या काळामध्ये पहिल्या बायका, माझी आजी म्हणायच्या, एखाद्या लेकराला झोप नाही आली ना, त्या काय म्हणायच्या, काय याची टिटीची झोप आहे, टिटीसारखं याला झोपच येत नाही। तर ती का होत त्याच्यामुळेच असं बहुतेक, कारण टिट्यांना रात्रभर झोप नसती, त्या ठेव 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 रात्रभर करत बसतात। तर आमच्या इकडं मोकळं वातावरण आहे ना असं, तर त्या टिट्यांचा आवाज राहतोच नेहमी, रात्रभर ओढत राहतात, काय होतं काय माहित त्यांना। आणि याला माझ्याबरोबर टेरेसवरती आणलंय मी फटाके दाखवायला, आणि हे पहा असा इथं लोळत बसलाय। तर हे बघा इकडल्या सगळ्या बायपासच्या लाईटी दिसतात, बायपास रोड आहे ना हा, हे बघा। हे आपल्या झाडाला बघा किती कशी फुलं आलेत। वरती झाडाचे फुलं तोडायला येत नाही ना मी, खालचे असते तेवढंच घेऊन जाते देवाला मी। तर याला फुलं येऊन असं बी झालंय त्याचं। किती भारी ना, 12 वाजता आकाश म्हणतोय 12 वाजता फुलं दाखवती। आता आलंय वरती मग दाखवा म्हणलं, आहे की नाही। तर नवीन वर्षाची नवीन सुरुवात मस्त, हे बघा फटाके वाजते। आणि हे बघा खूप दिवसातून फुल उमललंय बरं का। मी हात नाही लावत झाडाला, पण आता रात्रीचं वर आले मी फटाके दाखवायचं तुम्हाला, तेव्हा पाहिलं मी। संध्याकाळी नव्हतं उमललेलं, पण आता ते उमललंय, संध्याकाळनंतर उमललं मला वाटतं। हे बघा मस्त असं फुल, किती भारी वाटतंय ना। वाव, डेलियाचं फुल आहे बरं काही, आणि कळ्या तर खूप आलेल्या आहेत, हे बघा सगळ्या कळ्या आहेत याला। आणि हा आपला सोनचाफा, तर त्याशी एक फुल आलं होतं सोनचाफेला, त्याच्यानंतर नाही आला अजून। एक आलं होतं पण ते मी 2 दिवस वरती आलंच नाही ना, ते येऊन गेलं। त्यानंतर मी पाहिलं ते सुकल्यानंतर, आता याला भरपूर कळ्या आलेल्या आहेत। तर हे बघा सोनचाफ्याला कशा कळ्या आलेल्या आहेत, मी हात नाही लावत झाडाला, लांबूनच दाखवते। तर आकाश म्हणतोय चला चल झोपायला, जायचं झोपायला, यायचं चला। तर हे बघा मंडळी, फौजी साहेब आलेत पहाटे 4 वाजता ड्युटीवरून। त्यांना शिर्डीला ड्युटी लागली होती 10 दिवस ना, 31 डिसेंबरपर्यंत। तर त्यांची ड्युटी संपली आज आणि पहाटे आलेत ते आता। थांबा गेट खोलते। तर पाठीमाग 1-2 ताई बोलले होते की फौजी साहेब बाहेर ड्युटीला गेले ना, असं सांगत नको जाऊ सेफ्टीच्या हिशोबाने। त्यामुळे मी सांगितलंच नव्हतं त्यांना, 10 दिवस बाहेर ड्युटी लागली होती, आता 31 डिसेंबरपर्यंत होती, संपली, ते आलेत घरी आता। थंडी वाजली असेल ना, है ना, आले चला। तर आणखी एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे, आणि व्हिडिओला पण मी सकाळ सकाळ सुरुवात केली। तर आज आहे 1 तारीख, तर नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा। नवीन वर्ष तुम्हाला सर्वांना सुखाचं, समाधानाचं, भरभराटीचं आणि आरोग्यदायी जावो हीच स्वामींचरणी मी प्रार्थना करते।
तर सकाळ सकाळ फौजी साहेबांनी निघलो होतो आता देवीला. तर फौजी साहेब पण आले, तर ड्युटी लागली होती त्यांना शिर्डीला, त्यामुळे ते व्हिडिओमध्ये काय दिसत नव्हते. आणि बऱ्याचशा ताई बोलल्या की फौजी साहेब व्हिडिओमध्ये दिसत नाहीत, त्यामुळं काहीतरी कमी वाटतंय. तर फौजी साहेबांना व्हिडिओमध्ये पाहिजे, तुम्हाला सगळ्यांना सवय लागली ना. तर फौजी साहेबांना चांगली 10 दिवस ड्युटी लागली होती शिर्डीला. काय हॅलो हाय की नाही, नमस्कार वगैरे. नमस्कार, नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अरे वा चला थोडं होईना बोलले व्हिडिओमध्ये. तर फौजी साहेबांना ड्युटी लागली होती शिर्डीला 10 दिवस, त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये फौजी साहेब दिसत नव्हते. ते थोडंसं यायचे, तयार व्हायचे, जेवण खाऊन करायचे आणि पुन्हा जायचे. ते बी 2-3 दिवसातून एखाद्या वेळेस यायचे. तर असं होतं, त्यामुळे ते दिसत नव्हते. आणि आपल्या राजूचा आज वाढदिवस आहे 1 तारखेला, 1 जानेवारी. तर आमच्या राजूला पण तुम्ही भरभरून प्रेम आणि आशीर्वाद नेहमीच देता, आणि इथून पुढं पण त्याला भरभरून प्रेम आणि आशीर्वाद द्या. तर त्याचा वाढदिवस आहे आज. तो गेलाय कामाला, त्याला म्हटलं घरी राहा आजच्या दिवस. तर तो बोलला की नवीन वर्षाचं कुठं घरी राहायला लावती बाई, मला जाऊ दे कामाला. त्यामुळे तो गेलाय कामाला, येईन आता 3-4 वाजता. मग त्याला मी पुन्हा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. आणि त्याचा मस्त बड्डे सेलिब्रेट करू आपण. तर त्याला म्हणलं आपण हॉटेलला जाऊ आज. तर तो बोलला हॉटेलला नको, आपलं घरीच सेलिब्रेट कर, मला काही त्याचा सवय नाही. वाढदिवस आजपर्यंत कोणी साजराच नाही केला. पहिला वाढदिवस आम्ही साजरा करतोय आता. हो, मागच्या वर्षी पण तो आला ना, त्यावेळेस नुसता केक कापला होता, पण ह्यावेळेस मस्त करू. त्याला म्हणलं हॉटेलला जाऊ. तर त्याला अशी सवय नाही ना बड्डेची वगैरे, तर मला हॉटेलला नको, आपलं घरीच काय असेल ते छान बनव म्हणला. तर बघूया तो आल्यावर आता कामावरून, आहे ना. त्याला नॉनव्हेज आवडतं, आज नॉनव्हेज कर. हो त्याला नॉनव्हेज आवडतं, तर नॉनव्हेज करते त्याला. मी नाही खात, म्हणजे मी घरच्यांना खाऊ घालत नाही असं नाही, त्यांना मी करून देत असते. करून द्यायला काही नाही, आपल्याला नाही खायचं, त्यांना सगळ्यांना बनवून द्यायचं, आहे की नाही हो. आज बनव मस्त, चल. हो बनवते, बऱ्याच दिवसानंतर बनवते. हो. तर फौजी साहेबांनी निघत आता देवदर्शनाला, म्हणजे देवीला चाललो. तर देवदर्शनापासून दिवसाची सुरुवात करूया. तर चला, मुलं गेलेत कॉलेजला आणि आम्ही दोघं चाललो देवाला. आता येऊ देवावरून, दोघंच चाललोत. ते हे घेतले का हळदी कुंकू वगैरे, पिशवी कुठे ठेवली. चला, चप्पल कुठे गेली. तर घरातली दिवाबत्ती करून घेतली मी सकाळ सकाळ. आणि म्हणलं आता देवीवरून यावा, थोडं आवरल्यावर. फौजी साहेब घरी आहेत ना आज. म्हणलं चला तुम्ही पण माझ्याबरोबर, कारण भरपूर दिवस झाले व्हिडिओमध्ये दिसतच नव्हते. आणि ते नसले की मला व्हिडिओला पण काही इंटरेस्ट येत नव्हता. बऱ्याचशा ताई बोलल्या पण की ताई तुझे व्हिडिओ आजकाल खूप छोटे येतात. पण म्हणलं काय करू आता, ते नसले ना घरी, तर माझा व्हिडिओ बनवायचा काही इंटरेस्ट नसतो. आणि काम पण भरपूर पडतं, कारण आमचे फौजी साहेब असले ना, मला ते प्रत्येक कामामध्ये, म्हणजे घरी ते काही ना काही मला करू लागतात. आणि ते नसले की मला कामाचा खूप लोड येतो. मुलं जातात कॉलेजला, फौजी साहेब ड्युटीला गेले की राजू पण कामाला जातो, मग मी एकटी काय करू असं होतं. आता फौजी साहेब आले तर थोडा जीव आलाय आहे ना. तर असं हे बघा. तर चला आता बसू. चला, गणपती बाप्पाचं नाव घ्या. गणपती बाप्पा मोरया.
चला तर मंडळी, दर्शन झालंय आणि निघलो आम्ही आता घरी. आहे ना फौजी साहेब? सकाळ सकाळ दर्शन झालंय मस्त. लोक भरपूर नवीन दिवसाची सुरुवात करण्यासाठी सकाळ सकाळ दर्शनाला भरपूर येत होते. आमचं पण दर्शन छान झालंय आणि दर्शन झाल्यानंतर थोडंसं बसलो आम्ही निवांत. देवीच्या दारात असं थोडंसं बसलं की सगळं डोक्यातलं टेन्शन निघून जातं, निवांत होतं, एकदम एकदम फ्रेश शांत वाटतं. तर दर्शन झालंय आणि निघलो तर आम्ही आता घरी. चला. तर दर्शन करून आलो आम्ही आता घरी. तर बघते आता घरातलं काय काम आहे, थोडंफार राहिलेलं ते उरकून घेते. कारण कसं आहे ना, घरामध्ये कितीही काम केलं ना तरी कमीच पडतं, काम काही उरकत नाही. तर दळणं वगैरे करायचे तुम्हाला. तर चला आवरून घेते मी आता. फौजी साहेबांना काहीतरी काम होतं, फौजी साहेब गेलेत, येतील पुन्हा आता जेवायला.